Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही, सांगता येत नाही। कुटुंब म्हणून साहेब निश्चित दादाला माफ करतील आणि साहेबांनी केलेलं पण, साहेबांनी ते मनात पण नाही धरलं का दादांना जर विकास हे एकच त्यांचं ध्येय आहे असं ते सांगतायत तर ते पण होऊ शकतं। पण मला असं वाटतं लोकसभेला पण ते तेच बोलत होते की मी दिलेल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि मला सपोर्ट करा, तेच वाक्य ते परत बोलतात। त्याच्यामध्ये फार काही विचार करण्यासारखे असं मला वाटत नाही। ते नेहमीच त्यांची ती पद्धत आहे म्हणायची की मी देणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा। दादा खरं म्हणजे कसं आहे, दादा नेहमी सांगतात की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो आणि मी जे बोलतो तसंच करतो, किंवा ते बोलले होते बरोबर आहे, एखाद्या वेळेस ते तसं करतील पण त्यांचा स्वभाव बघता जर ते खरंच शब्द पाळणारे असतील तर ते उभा राहणार पण नाही, सांगता येत नाही। मागं देखील त्यांनी असं म्हणलं होतं की लोकसभेला मी घरातलाच उमेदवार द्यायला नको होता, त्यामुळे आता कुठेतरी मी चूक त्यांनी कबूल केलेली आहे असे देखील त्यांनी एका सभेमध्ये बोललेलं होतं। आता बारामती विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे आता योगेंद्र पवार देखील ऍक्टिव्ह झालेले आहेत, बारामती गावभेट दौरा सुरू आहे, साहेबांची विचारधारा त्यांनी सोबत घेतले दिसत आहे, याकडे कसं? नाही, योगेंद्र दादा आता सुप्रियाताईंच्या इलेक्शन पासूनच, त्याच्या आधीपासूनच बारामतीमध्ये फिरतायत, त्याच्यामुळं बरोबर आहे सगळ्या गावागावात ते समजून घेतात की काय गावकऱ्यांचे प्रश्न आहेत। आता 2 वेळा तर त्यांची व्हिजिट झाली, त्याच्या आधी एकदा सुप्रियाताईंच्या इलेक्शनला फिरले तेव्हा पण त्यांनी संपूर्ण बारामती फिरून बघितलेली आहे। आणि खरं म्हणजे 4-5 वर्ष ते बारामतीमध्ये आहेत, पण आता पुढं आल्या राजकारणात हे मध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामुळे ते लोकांना दिसायला लागले किंवा तुमच्या मीडियामध्ये यायला लागले, नाहीतर ते पहिल्यापासूनच करतायत। तर त्याच्यानंतर आता पुढं काय होणार, कुणाला उमेदवारी मिळणार हे सर्वस्वी साहेबच ठरवतील आणि तेव्हा आपल्याला समजेल। दादांना तुम्ही जवळून पाहिलेलं आहे, आता दादांना महायुतीकडून कमी जागा मिळत आहेत, कुठेतरी दादांनी 80 जागांच्या वरती जागा मागितल्या होत्या परंतु कमी जागा मिळत आहेत अशी माहिती मिळत आहे। कुठेतरी आता दादा महायुतीतून बाहेर पडणार आहेत अशी देखील माहिती मिळालेली। तुम्ही दादांना बघत आहात जवळून, दादा काय निर्णय घेऊ शकतात? मला असं वाटत नाही की दादांना कमी जागा देऊन ते चूक करतील, कारण जेव्हा दादा तिकडे गेले तेव्हा त्यांची काहीतरी बोलणी झाली असतील, त्यांच्यामध्ये काही ठरलं असेल तर महायुतीमधून बाहेर पडतील असं मला तरी, ह्या रूमर्स आहेत म्हणजे अफवा आहेत असं मला वाटतं, कारण ते तिघजण एकत्रच लढतील, दादा एकटे बाजूला पडतील असं मला तरी वाटतं। मिळालेल्या माहितीनुसार दादांचा परत साहेबांकडे यायला म्हणजे आग्रह आहे, परंतु साहेब काय निर्णय घेतील आता हे साहेबांच्या निर्णयावरती अवलंबून आहे असं। साहेबांचा निर्णय मी काय सांगू, साहेब स्वतःच ठरवतील। साहेबांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे। कुटुंब म्हणून साहेब निश्चित दादाला माफ करतील आणि साहेबांनी केलेलं पण, साहेबांनी ते मनात पण नाही धरलं, कारण मी आता बघत होतो माळेगावला जेव्हा साहेबांनी मदत केली त्याच्यामध्ये ज्यांच्या नावाने तिथं हे त्यांनी पैसे द्यायचं ठरवलं त्याच्यामध्ये दादांचं पण नाव मी ऐकलं। शेवटी साहेब ते कुटुंब प्रमुख म्हणून कधीच कोणाला बाजूला करणार नाहीत असं मला वाटतं। आपण बघतो की साहेब राजकारणी एका बाजूला असतं आणि कुटुंब एका बाजूला असतं। साहेबांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे। कुटुंब म्हणून साहेब निश्चित दादाला माफ करतील आणि साहेबांनी केलेलं पण, साहेबांनी ते मनात पण नाही धरलं, कारण मी आता बघत होतो माळेगावला जेव्हा साहेबांनी मदत केली त्याच्यामध्ये ज्यांच्या नावाने तिथं हे त्यांनी पैसे द्यायचं ठरवलं त्याच्यामध्ये दादांचं पण नाव मी ऐकलं। शेवटी साहेब ते कुटुंब प्रमुख म्हणून कधीच कोणाला बाजूला करणार नाहीत असं मला वाटतं। आपण बघतो की साहेब राजकारणी एका बाजूला असतं आणि कुटुंब एका बाजूला असतं, ही राजकारणाची भूमिकेत सगळं गोंधळ झाल्यामुळे तर साहेब त्यामुळे ती राजकारणाची भूमिका वेगळीच ठेवते। हो ना, मला पण तेच वाटतं की राजकारण साहेब आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाही। जेव्हा राजकारणाची वेळ येईल ते सर्वस्वी ते राजकारण बघूनच विचार करतील की तिथे मी काय निर्णय घेतला पाहिजे, आणि त्यांच्या पार्टीतल्या लोकांना जे त्यांच्या बरोबर राहिले त्यांचा विचार घेतल्याशिवाय साहेब स्वतः निर्णय घेतील असं मला वाटतं। परंतु आता विरोधकांकडून अशी भूमिका मांडली जाते की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असं देखील त्यांच्याकडनं विधान केलं जातं। जर महाविकास आघाडीची सत्ता आली, दादांचं मागं देखील एक स्टेटमेंट होतं की मी विकासासाठी महायुतीसोबत गेलेलो आहे, परत विकासासाठी दादा इकडे येतील काय सांगता येत नाही। दादांना जर विकास हे एकच त्यांचं ध्येय आहे असं ते सांगतायत तर ते पण होऊ शकतं, पण साहेब
त्याच्यात काय निर्णय घेतील हा शेवट सर्वस्वी साहेबांचा प्रश्न आहे. आणि बरोबर आहे, सत्ता साहेबांची किंवा उद्धव साहेब असतील किंवा काँग्रेस असेल त्यांची जी येईल असं मला पण दिसतंय. कारण जो फ्लो वाढला, इकडे येणाऱ्यांचा जो ओघ वाढलेला आहे तो तसाच आहे की त्यांना दिसतंय की तिकडे लोक नाराज आहेत, बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि सगळे आमदार ज्या प्रकारे ह्या तिन्ही पार्टींना भेटतायत किंवा बैठका करतायत त्याच्यावरती त्यांना पण दिसते की आपापल्या मतदारसंघात त्यांची काय परिस्थिती आहे. या अगोदर दादांना कधीच बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये एक निरीक्षक नेमावा लागला नव्हता निवडणुकीसाठी. आता यंदा निरीक्षक नेमण्यात आलेला आहे, पहिल्यांदाच म्हणजे असं घडलं. नाही, आता ते दादांनी कुठली एजन्सी नेमली असं म्हणतात. जे काय पिंक कलरचं सगळं दिसतं, जॅकेट न घालणारे दादा जॅकेट घालतात किंवा मागं सगळं पिंक कलरचं असतं, आलेल्या लोकांना पण पिंक फेटे बांधले जातात. तर त्याच्यामध्ये बहुतेक त्यांनी सांगितलं असेल की मतदारसंघात काय चाललंय काही नाही हे बघायला एक स्वतंत्र निरीक्षक ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे दादांनी ठेवलं असेल. कुठेतरी पदाधिकाऱ्यांवरती नाराजी होती, त्यामुळे निरीक्षकाला आणण्याची वेळ आली काय? असेल ना, पण पदाधिकाऱ्यांवर नाराजी असते तर ती दादांनी व्यक्त केली. कुणाला बदललंय असं मी तर काही बघत नाही. सगळे आहे तेच पदाधिकारी आहेत आणि त्या ओघात होऊन जातं. कारण हरल्यावर एक इलेक्शन हरल्यावर जो थोडंसं वाटतं त्या ओघात ते बोलून गेले की मी सगळे बदलीन वगैरे. पण तुम्ही पण बघताय की सगळे लोक तेच आहेत आणि निरीक्षकाला बारामतीकरांच्या बाहेर कोणाला कळणं अवघड आहे. तुम्ही किती निरीक्षक आणा, बारामतीची जनता आपल्याच लोकांना कळते.